वटपौर्णिमा 2026 संपूर्ण माहिती जाणून घ्या. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा 2026 चे महत्त्व, पूजा विधी, सावित्री सत्यवानाची कथा, व्रताचे नियम, पूजेसाठी लागणारे साहित्य आणि या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात. वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमा 2026 कधी आहे? वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. महाराष्ट्रात हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. वडाच्या झाडाचे महत्त्व जाणून घ्या. हिंदू धर्मात वडाचे झाड ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानले जाते. मुळांमध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू, फांद्यामध्ये भगवान शंकर यांचा वास असतो असे मानले जाते. आपण जाणून घेऊ सावित्री आणि सत्यवानाची कथा. प्राचीन काळी सावित्री नावाची एक पतिव्रता स्त्री होती. तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराशी विवाह केला. महर्षींनी आधीच सांगितले होते की सत्यवानाचे आयुष्य अल्पायुष्य आहे. तरीही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. एके दिवशी जंगलात सत्यवानाचा मृत्यू झाला. यमराज त्याचे प्राण घेऊन निघाले. सावित्री यमराजांच्या मागे चालत राहिली. तिच्या बुद्धिमत्तेने, भक्तीने आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराज प्रसन्न झाले. शेवटी त्यांनी सत्यवानाचे प्राण परत दिले. तेव्हापासून वटपौर्णिमेचे व्रत सुरू झाले असे मानले जाते. वटपौर्णिमेला साहित्य काय काय लागते? हळद, कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती, दिवा, फळे, गोड नैवेद्य, कापसाचा दोरा, पाण्याचा तांबा. पूजा विधी. पूजा कशी करावी? पहाटे उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे परिधान करावेत. वडाच्या झाडाजवळ जावे. हळदी कुंकू वाहावे. फुले अर्पण करावीत आणि दिवा लावावा. वडाच्या झाडाला 7 किंवा 108 दोरा मारून गुंडाळाव्यात. सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी. वटपौर्णिमेला काय करावे? वडाच्या झाडाची पूजा करावी. गरजू व्यक्तींना दान द्यावे. पक्ष्यांना पाणी द्यावे. वृद्धांचा आशीर्वाद घ्यावा आणि देवाचे नामस्मरण करावे. काय करू नये? खोटे बोलू नये. वादविवाद घालू नये. कोणाचा अपमान करू नये. नकारात्मक विचार करू नयेत. या व्रताचे फायदे काय होतात? तर वैवाहिक जीवनात सुख शांती येते. पतीचे आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना असते. घरामध्ये समृद्धी येते. मानसिक समाधान येते. कुटुंबातील प्रेमसुद्धा वाढते. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा केवळ सण नाही तर श्रद्धा, समर्पण आणि नात्यांचा दृढतेचा उत्सव आहे. सावित्रीप्रमाणे दृढ विश्वास, संयम आणि भक्ती आपल्या जीवनामध्ये असावी. सर्व माझ्या बहिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमच्याही पतींना दीर्घ आयुष्य असावे, लाभो. ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना.
तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहावे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.